आपण एका महत्वाच्या विषयाकडे पाहणार आहोत. आणि महत्वाचा विषय दुसरा तिसरा कोणी नसून हा फक्त आपला एक प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो आमचा तारणारा आहे, जो आमचा उद्धार करता आहे, ज्याच्याबद्दल आम्ही कितीही वाखाणणी केली, कितीही त्याची स्तुती केली, कितीही त्याचे उपकार मानले, तेवढे आमच्या जीवनामध्ये कमीच ठरतील. कारण तो तसा थोर, तसा गौरवी प्रभू येशू ख्रिस्त आहे, ज्याने आम्हाला आम्हाला ज्याने आम्हाला आमच्या पापांपासून मुक्त करून त्याचे लोक आम्हाला त्याने केला आहे. आणि म्हणून आजच्या सकाळी या मननाच्या वेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल एक महत्वाचा विषय पाहणार आहोत. आजच्या विषयाचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रवास. अनेक जणांना हा विषय ठाऊक असेल, अनेक जणांनी यावर बोललं असेल, अनेक वेळा आपण या गोष्टीबद्दल वाचतो, ऐकतो. परंतु या गोष्टींबद्दल ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो, प्रभूने अद्भुतरित्या हा विषय माझ्या समोर ठेवलेला आहे की कशा प्रकारे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रवास आहे. प्रियांनो, हा प्रवास आमच्याशी देखील निगडीत आहे, कारण आम्ही देखील या जगामध्ये उपरी असे आहोत. आम्ही देखील या जगामध्ये प्रवासी असे आहोत. आम्ही देखील या पृथ्वी तलावर असताना यात्रेकरू असे आहोत. परंतु आम्हाला सर्वात महत्वाचा कित्ता, सर्वात महत्वाचा उदाहरण आम्हाला आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः या पृथ्वी तलावर येऊन तो प्रवास पूर्ण केलेला आम्हाला पाहायला मिळतं. चला तर आपण माझ्यासोबत योहान कृष शुभवर्तमान त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं पहिलं वचन वाचूया. योहान कृष शुभवर्तमान त्याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन. या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की या प्रवासाची सुरुवात कुठून झालेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त कोणत्या स्थली होता, कोणत्या ठिकाणी होता, कुठून त्याची प्रवासाची सुरुवात झालेली आहे. अनेक वेळा आपल्याला असं वाटतं आपण पृथ्वीपासून प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रवास पाहतो. परंतु योहान या ठिकाणी म्हणत आहे, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. आम्हाला सर्वात पहिला आणि महत्वाचा प्रवास आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पाहायला मिळतो, आणि तो म्हणजे कुठे आहे, देवाचं वास्तव्य कुठे आहे, देवाचं सानिध्य कुठे आहे, देवाची वस्ती कुठे आहे. प्रियांनो, आम्हाला सर्वात प्रथम आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला स्वर्गामध्ये असलेलं पाहायला मिळतं. आणि हा सर्वात महत्वाचा प्रवास आहे. त्या प्रवासाला मी नाव दिलेलं आहे गौरवाचा प्रवास. होय प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला त्या स्वर्गामध्ये पाहतो, सर्व गौरवामध्ये उच्चस्थली स्वर्गाचं केंद्रबिंदू असलेला आम्हाला आमचा प्रभू येशू ख्रिस्त पाहायला मिळतो. अनेक देवदूत, लाखो देवदूत, 24 वडील, 4 प्राणी त्याची नित्य आराधना करत आहेत. उपासनेचं केंद्र असलेला, गौरवाचं केंद्र असलेला असा आमचा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला त्या स्वर्गामध्ये पाहायला मिळतो. आणि तो आहे त्याच्या गौरवाचा प्रवास. प्रारंभापासून प्रभू येशू ख्रिस्त देव पित्यासोबत सर्व गोष्टी करत असलेला आम्हाला पाहायला मिळतो. गौरवामध्ये, संपूर्ण गौरवामध्ये, संपूर्ण वैभवामध्ये असलेला प्रभू येशू ख्रिस्त. प्रियांनो, योहान ह्या गोष्टी या ठिकाणी लिहित आहे. हा का बरं लिहू शकला या सर्व गोष्टी? ज्यावेळेस आम्ही 14व्या वचनाचा शेवटचा भाग वाचतो, त्या ठिकाणी असे म्हटलेलं आहे की आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे, असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते. प्रियांनो, ज्यावेळेस योहान पात्म नावाच्या बेटावरती आहे, ज्यावेळेस त्याला या गोष्टीचं प्रगटीकरण झालेलं आहे, फार सुंदररित्या, अद्भुतरित्या योहानाला हे प्रगटीकरण झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी तो म्हणत आहे की मनुष्याचा पुत्र पायघोळ वस्त्र परिधान केलेला, आणि त्याचं वर्णन, प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरवी वर्णन आम्हाला प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये योहान उल्लेख करत असलेला पाहायला मिळत आहे. प्रियांनो, ज्यावेळेस यशायाला पाचारण झालं, त्यावेळेस देखील त्याने त्या पित्याचं, प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव पाहिलं. किती अद्भुत ही बाब आहे प्रियांनो. आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्या गौरवामध्ये होता, उच्चस्थली होता, स्वर्गाचा केंद्रबिंदू होता, गौरवाचं स्थान होतं.
परंतु दुसरा सर्वात महत्वाचा प्रवास आम्हाला पाहायला मिळतो, आणि तो प्रवास म्हणजे त्याच्या देहधारणाचा प्रवास आहे प्रिया. कसा आहे हा प्रवास? सर्व गौरव सोडून, जो सर्वात उच्चस्थली आहे, सर्व गौरवामध्ये आहे, सर्व देवदूत त्याची उपासना करत आहे, परंतु मनुष्याचा आणि देवाचा संबंध प्रस्थापित करण्यासाठी, पुन्हा जोडण्यासाठी आम्हाला पाहायला मिळतं प्रभू येशू ख्रिस्ताने तो देहधारणाचा प्रवास आमच्यासाठी सहन केलेला आहे. आणि त्याबद्दल आम्हाला पाहायला मिळतं ज्यावेळेस आम्ही मत्तेकृत शुभवर्तमान त्याचा पहिला अध्याय आणि 20व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्श देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. होय प्रियांनो, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त सर्वात प्रथम गौरवामध्ये पाहायला मिळतो, परंतु ज्यावेळेस त्याने आपलं देह धारण केलं त्याच्या दुसरं ठिकाण आम्हाला पाहायला मिळतं, आणि ते सर्वात महत्वाचं ठिकाण आहे, तो आम्हाला गर्भामध्ये पाहायला. देह धारण करण्यासाठी तो फक्त मनुष्य म्हणून या जगामध्ये आला एवढंच नव्हे, परंतु तो त्याने गर्भामध्ये जन्म घेतलेला आम्हाला पाहायला मिळतो. मनुष्य होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट, आणि ती आहे गर्भामध्ये जन्म घेणे. अनेक वेळा आम्ही फक्त म्हणतो त्याने गायीच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला, परंतु त्या अगोदर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त जो देव आहे, जो सर्व गौरवामध्ये आहे, पण गौरवापासून आता तो आम्हाला गर्भामध्ये आलेला पाहायला मिळतो. हा आहे त्याचा देहधारणाचा प्रवास. त्यानंतर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त कुठे पाहायला मिळत आहे? लूक शुभवर्तमान त्याचा 2रा अध्याय आणि 7वं वचन. लूक शुभवर्तमान त्याचा 2रा अध्याय आणि 7वं वचन. आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला, त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. प्रियांनो, हा प्रवास पहा कशा प्रकारे खाली 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 जात आहे. गौरवामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्यानंतर आम्हाला तो मरियाच्या गर्भामध्ये पाहायला मिळत आहे. जरा राजा म्हणून जन्मला आहे, परंतु आता आम्हाला कुठे पाहायला मिळत आहे? गव्हाणीमध्ये आम्हाला आमचा प्रभू येशू ख्रिस्त पाहायला मिळत आहे. नम्रतेचा प्रवास आहे प्रियांनो, लीनतेचा प्रवास आहे प्रियांनो. देव असून देव असणे हा लाभ आहे, त्याने असं कधीच मानलं नाही. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतो प्रभू येशू ख्रिस्त जो राजा म्हणून जन्माला आला, तो राजवाड्यात आम्हाला पाहायला मिळत नाही, तो एका मोठ्या घरात पाहायला मिळत नाही. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. कशा प्रकारचा हा प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रवास आहे प्रियांनो? गौरवापासून गर्भामध्ये, गर्भापासून गव्हाणीमध्ये, परंतु त्यानंतर एक महत्वाचा प्रवास आम्हाला पाहायला मिळतो, आणि तो म्हणजे त्याचा कौटुंबिक प्रवास आहे प्रियांनो. आणि आम्हाला पाहायला मिळतं ज्यावेळेस ते ज्ञानी लोक त्याचे दर्शन घेण्यासाठी, त्याला पाहण्यासाठी आले, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला कुठे पाहायला मिळतो? तो आता गर्भामध्ये नाही, तो आता गव्हाणीमध्ये नाही, परंतु तो आता कुठे आहे? मत्तेकृत शुभवर्तमान 1 अध्याय आणि 11व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, नंतर ते त्या घरात गेले. होय प्रियांनो, गौरवापासून गर्भामध्ये, गर्भापासून गव्हाणीमध्ये, आणि गव्हाणीनंतर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या आई बापासमोर सोबत, पृथ्वीवरील जे त्याचे आई वडील आहेत त्यांच्या सोबत तो त्यांच्या घरामध्ये असलेला आम्हाला पाहायला. किती सुंदर त्याचा कौटुंबिक प्रवास आहे प्रिया. आम्ही पाहिला त्याचा गौरवाचा प्रवास आहे, त्याच्या देहधारणाचा प्रवास आहे, परंतु आता आम्हाला पाहायला मिळत आहे
कशा प्रकारे त्याचा कौटुंबिक प्रवास आहे. पुढे म्हटलेलं आहे की तेव्हा तो बाळक आपली आई मरिया हिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला प्रियानो लहान असताना त्याच्या घरामध्ये पाहायला मिळतात. ज्या ज्या गोष्टी मनुष्याला पूर्ण करतात अशा सर्व गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण केलेल्या याच्या प्रवासामधून आम्हाला पाहायला मिळतात. आम्ही लवकर लवकर पुढे जाऊ प्रियानो, कारण आमच्याकडे वेळ कमी आहे. ज्यावेळेस आम्ही त्याचा कौटुंबिक प्रवास पाहतो त्याच्यानंतर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त कोठे पाहायला मिळत आहे? लूक शुभवर्तमान त्याचा 2 अध्याय आणि 46 वचनामध्ये. लूक 2:46. मग असे झाले की 3 दिवसानंतर तो त्यांना मंदिरात गुरुजांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यास प्रश्न करताना सापडले. होय प्रियांनो, आता प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या घरामध्ये नाही आहे, परंतु तो आता फार महत्वाच्या ठिकाणी आहे, आणि ते आहे देवाचं घर, देवाचं मंदिर. आणि हा कुठला प्रवास आहे प्रियांनो? हा त्याचा शिकण्याचा प्रवास आहे. ज्यावेळेस तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या वयामध्ये वाढत आहे, शरीराने वाढत आहे, बुद्धीने वाढत आहे, आम्हाला पाहायला मिळत आहे की तो त्यांना प्रश्न करत आहे, तो त्यांचे भाषण ऐकत आहे. काय दाखवतो प्रियांनो? आम्हाला आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकण्याचा प्रवास दाखवतो. फार महत्वाचा प्रवास आहे प्रियांनो. काय गरज होती त्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकण्याची? त्याला तर सर्व ठाऊक होत, परंतु मनुष्य या नात्याने आम्हाला आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्या देवाच्या घरामध्ये, मंदिरामध्ये शिकत असलेला पाहायला मिळते. त्याच्या नम्रतेचं जे स्थळ आहे प्रियांनो, ते कसं कमी 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 होत चाललेलं आम्हाला पाहायला मिळत आहे. पुढे जात असताना आम्हाला पाहायला मिळतं त्याचा बाप्तिस्मा झालेला आहे, आणि आता त्याच्या सेवेचा जो प्रवास आहे त्याची सुरुवात झालेली आहे. आणि कसल्या प्रकारची सेवा, अद्भुत सेवा प्रभू येशू ख्रिस्ताने फक्त 3.5 वर्षामध्ये केलेली आम्हाला पाहायला. त्याच्या सेवेचा प्रवास खूप खूप मोठा आहे प्रियांनो. आपण 2-3 मिनिटांमध्ये त्याबद्दल बोलू शकत नाही. त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कशा प्रकारे गावागावांमधून प्रभू येशू ख्रिस्त फिरत असलेला आम्हाला पाहायला मिळतो. नासरेतातून निघालेला प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला पाहायला मिळतो कशा प्रकारे गालिलामध्ये जात आहे, कफरनुमामध्ये जात आहे, कशा प्रकारे काना गावी जात आहे, कशा प्रकारे यरुशलेममध्ये येत. गावागावांमधून गेलेला प्रवास, गावांमधून केलेला प्रवास आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचा पाहायला मिळत आहे. आम्ही पाहिलं गौरवामध्ये असलेला प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे गर्भामध्ये आलेला आहे. गर्भामध्ये असलेला प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे गवानीमध्ये आहे. गवानीमध्ये असलेला प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे घरामध्ये आहे. घरामध्ये असलेला प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे देवाच्या मंदिरामध्ये, देवाच्या घरामध्ये आहे. देवाच्या घरामध्ये असलेला प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याची सेवेची सुरुवात करत आहे, आम्हाला तो कशा प्रकारे गावांमध्ये फिरत असलेला पाहायला मिळतो. परंतु या सर्व प्रवासाच्या नंतर सर्वात महत्वाचा त्याच्या जीवनामध्ये असलेला प्रवास आम्हाला पाहायला मिळतो, आणि ते आम्हाला गेतसेमनीच्या बागेमध्ये तो प्रवास पाहायला मिळतो प्रियांनो. आणि तो आहे त्याच्या दुःख सहनाचा प्रवास. आणि हा सर्वात महत्वाचा प्रवास आहे. मत्तेकृत शुभवर्तमान त्याचा 26वा अध्याय आणि 36वा वचन. मत्तेकृत शुभवर्तमान त्याचा 26 अध्याय आणि 36 वचन. नंतर येशू शिष्यांबरोबर गेतशेमाने नावाच्या ठिकाणी आला आणि त्यास म्हणाला, मी पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथे बसा. होय प्रियांनो, आता प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा देखील संपत आलेली आहे, आणि आता आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त त्या गेतसेमनेच्या बागेमध्ये पाहायला मिळतो. सर्व महत्वाचा आणि कठीण प्रवास आता सुरू होत आहे, आणि तो म्हणजे त्याच्या दुःख सहनाचा प्रवास आहे प्रिया. तो म्हणत आहे, तो प्रार्थना करत आहे, होईल तर हा प्याला माझ्यापासून टळून जाव, परंतु माझी इच्छा नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे. होय प्रियांनो, त्याला हा प्रवास फार चांगला ठाऊक होता. समोरचा जो प्रवास आहे फार कठीण होणार आहे, परंतु त्याची तयारी आधीच
करीत असलेला प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला पाहायला मिळतो. प्रार्थना करत असलेला प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला पाहायला मिळतो. त्यानंतर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त गेतसेमनेच्या बागेनंतर ज्यावेळेस त्याला अटक करण्यात आली, त्यावेळेस त्याच्यानंतर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त कोठे पाहायला मिळतो? योहान शुभवर्तमान त्याचा 19वा अध्याय आणि 13वं वचन. योहान शुभवर्तमान त्याचा 19 अध्याय आणि वचन 13. प्रियांनो, दुःख सहनाच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे, परंतु फक्त दुःख सहनच नव्हे तर त्यानंतर आम्हाला आमचा प्रभू येशू ख्रिस्त पाहायला मिळतो. योहान शुभवर्तमान त्याचा 19 अध्याय आणि 13वं वचन. हे ऐकून पिलाताने येशूला बाहेर आणले आणि तो फरसबंदी नावाच्या जागी न्यायासनावर बसला. इब्री भाषेत या जागेला गब्बाथा म्हणतात. गेतसेमनेमध्ये दुःख सहन करीत असलेला प्रिय प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला पाहायला मिळतो. आता या ठिकाणी कशासाठी आलेला आहे? प्रियांनो, त्याचा न्याय करण्यात आला. जो उत्तम न्यायाधीश, जो नीतिमान न्यायाधीश आम्हाला पाहायला मिळतं, पृथ्वीवरील एका न्यायाधीशासमोर उभा आहे. कसला भयानक हा प्रवास आहे प्रियांनो. त्याला अटक करून देण्यात आलेली आहे. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त गेतसेमनेनंतर गब्बाथामध्ये पाहायला. परंतु ज्यावेळेस आम्ही तिथून देखील पुढे जातो, हा प्रवास आणखी कठीण होत चाललेला आहे. आता आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त आपला क्रूज घेऊन त्या गोलगोथा नावाच्या टेकडीवर जात असलेला पाहायला. योहान शुभवर्तमान 19वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, मग त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी आला. त्या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात. गेतसेमनेपासून आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला गब्बाथामध्ये पाहतो. गब्बाथापासून प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही गोलगोथामध्ये पाहतो. प्रियांनो, हा त्याच्या अर्पणाचा किंवा बलिदानाचा प्रवास आम्हाला पाहायला मिळतो. गेतसेमनेमध्ये आम्हाला त्याच्या दुःख सहनाचा प्रवास पाहायला मिळतो. गब्बाथामध्ये आम्हाला त्याच्या न्यायाचा प्रवास पाहायला मिळतो. परंतु ज्यावेळेस आम्ही गोलगोथा या नावाच्या टेकडीवर येत आहोत, त्यावेळेस आम्हाला त्याच्या अर्पणाचा किंवा बलिदानाचा प्रवास पाहायला मिळत आहे प्रिया. आणि किती हा अद्भुत प्रवास आहे प्रिया. सर्व निंदा, सर्व छीतू, सर्व फटके, सर्व या गोलगोथा नावाच्या टेकडीवरती प्रभू येशू ख्रिस्त सहन करत असलेला, गप्प राहून सहन करत असलेला प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला त्या टेकडीवरती पाहायला मिळत आहे. किती सुंदर प्रवास आहे प्रिया. बोलण्यासाठी फार सोपा आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्त या कठीण प्रवासामध्ये, या दुःखमय प्रवासामध्ये आम्हाला त्या काल्वरीच्या वधस्तंभावरती पाहायला मिळत आहे. दोघा चोरांमध्ये लटकवलेला प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला पाहायला मिळत आहे. पाप्यांमध्ये त्याची गणना करण्यात आली. तुमच्या आणि आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त इतका नम्र झालेला आम्हाला पाहायला मिळतो. एकटा असलेला तो आम्हाला पाहायला. प्रत्येक मनुष्याला जे जे अनुभव येतील, त्या सर्व अनुभवांचा अनुभव प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी घेतलेला आम्हाला पाहायला. परंतु आम्ही तिथेच थांबत नाही प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्त तिथेच थांबत नाही आहे. परंतु त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला कबरेमध्ये पाहिला. त्याने आपला प्राण सोडला आणि त्याला पुरण्यात आला. मृत्यूचा प्रवास देखील त्याने तुमच्या आणि आमच्यासाठी सहन केलेला आम्हाला पाहायला मिळत. गोलगोथा नंतर त्याची कबर आम्हाला पाहायला मिळते प्रिया. त्या ठिकाणी देखील एक बाग आहे, त्या ठिकाणी देखील एक नवीन कबर आहे आणि त्या नवीन कबरेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त पुरलेला आम्हाला पाहायला मिळतो. परंतु त्यानंतर एक महत्वाचा प्रवास आम्हाला पाहायला मिळतो प्रियांनो, आणि तो म्हणजे पुनरुत्थानाचा प्रवास आहे, विजयाचा प्रवास आहे. ज्या तिसऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी गौरवाने उठलेला आहे, पुनरुत्थानाचा प्रवास आम्हाला पाहायला मिळतो. काय सुंदर तो प्रवास आहे प्रिया. आमच्याकडे वेळ कमी आहे म्हणून या गोष्टींबद्दल आम्ही उदाहरण पाहू शकत नाही, परंतु त्यानंतरचा जो प्रवास आहे
तो आम्हाला पाहायला मिळतो कशा प्रकारे तो शिष्यांच्या दृष्टीआड झाला, आणि तो म्हणजे त्याच्या स्वर्गरोहणाचा प्रवास आहे. त्या अद्भुतरित्या प्रभू येशू ख्रिस्त ज्याप्रमाणे गौरवाने खाली आला, मनुष्य म्हणून खाली आला, त्याच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त गौरवाने स्वर्गात घेतला गेलेला आहे. त्याच्या स्वर्गरोहणाचा प्रवास आम्हाला पाहायला मिळतो. प्रियांनो, परंतु इथेच थांबू नका. आणखी एक प्रवास आहे, आणखी एक प्रवासाची आम्हाला वाट आहे, आम्ही वाट पाहत आहोत. प्रियांनो, ज्या वेळेस आमचा प्रभू येशू ख्रिस्त मेघारूढ येणार, त्याच्या मंडळीला घेऊन जाण्यासाठी येणार, आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे त्यांना त्याच्या पित्याच्या घरी घेऊन जाण्यासाठी येणार. तो म्हणाला आहे, मी जातो आणि जागा तयार केल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा घेण्यास येईल, म्हणजे जेथे मी आहे तेथे तुम्हीही असा. प्रियांनो, किती सुंदर प्रवासामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला त्याच्या सोबत घेतलेला आहे. एक दिवस येणार आहे, प्रभू येशू ख्रिस्त मेघारूढ येऊन त्याच्या मंडळीला आपल्या सोबत घेऊन तो प्रवास आमच्या सोबत करणार आहे. त्या प्रवासाचं त्याने आम्हाला एक भाग केला आहे. आणि म्हणून पृथ्वी तलावर जगत असताना या सर्व जे प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रवास आहेत, ते सर्व प्रवास आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे निगडित असलेले आम्हाला पाहायला मिळतात. आणि म्हणून या सर्व उदाहरणाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा महान कित्ता आहे, त्याच्याकडे पाहत आपलं जीवन जगत, आपला जो प्रवास आहे, आपण जे यात्रेकरी आहोत, त्या दिवसाची वाट पाहत, ज्या दिवशी आमचा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला घेऊन जाईल, त्या दिवसाच्या वाट पाहत आम्ही आमच्या प्रवासामध्ये पुढे जाण्यास प्रभू आमचं सहाय्य